मुख्यमंत्र्यांसोबत आज मराठा समन्वयकांची बैठक आहे आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काल पत्र तुम्हाला मिळालं होतं, मात्र कालपर्यंत तुम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता। आज तुम्ही या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय, काय कारण आहे? नाही, मी शंभूराजे साहेबांचं पत्र आलं त्याच वेळेस राजे साहेबांना सांगितलं होतं की मी येऊन काय करूया, शासकीय बैठकी आपण शासकीयच घ्या। त्यांनी कोणाला आमंत्रित केलेलं नाही, महाराष्ट्रातून कोणाला आमंत्रित, ते शासकीय बैठकी। त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही यावं, तुम्हाला काय विषय मांडायचे तुम्ही पण मांडा। आता आम्ही विषय तर मांडलेत, 6 महिन्यापासून तेच करतोय आम्ही की विषय मांडलेले आहेत। म्हणलं अरे साहेब आम्ही तिथं येऊन काय करणार, तर आम्ही 4 शब्द दिलेले आहेत आणि ते तुम्हीच घेतलेले, त्यातले 2 शब्द राहिले ते त्यामध्ये ॲड करा हेही सांगितलं त्यांना। याचबरोबर आपण असंही सांगितलं की आपण पूर्वी 4 दिवसाचा वेळ दिला होता, त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, 1 महिना द्या, आम्ही नोंदी घेतो, त्याचा आधार बनवतो आणि तुमच्या मागणीप्रमाणे कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण देतो। आता तुम्हाला 54 लाख नोंदी सापडल्या, तेही विषय सांगितला। आपण सगळे सोयऱ्याचा अर्थ वेगळा केला, आईची जात धरली त्यांनी। आमचं म्हणणं आहे की सगळे सोयरे म्हणजे काय, जिथं आपलं सोयीर पण होतंय, जिथं नातं होतंय ते तुम्ही ते घ्या, कारण तुम्हीच तो शब्द घेतलाय। तिथं येऊन हेच मांडणार आहे आणि तिथं ती लाईव्ह करून देणार आहेत का बैठक, कारण आणि मग मी 4 भिंतीच्या आत जात नाही, कारण मी समाजासोबत आहे। मग काय होईल ते आम्ही आमचं लढून मिळू या भूमिकेवर ठाम आहेत आम्ही। आता कळल आज नेमका काय विषयावरती बैठक आहे, विषय कोणते घेतलेत आणि काय त्यांची भूमिका आहे हे आज क्लिअर लक्षात येणार आहे। तुम्ही व्हीसीद्वारे सहभागी होणार आहात आणि ते लाईव्ह करणार आहात? आता मी इथं समाजातच आहे, इथं व्यासपीठावरती आहे आणि आपण कधी खोटं बोलत नाहीत। त्यांना सांगितलंच होतं की आपण इथं आमच्याकडं सुविधा नाही आहेत, त्यांनी सांगितलं होतं की कलेक्टर साहेबाच्या मार्फत तिकडं ते येतील आणि सगळे व्यवस्था इथं अंतर्वलित करून देतील। त्यामुळे मी माझे कार्यक्रमसुद्धा काही पुढे ढकललेले सरकारच्या याच्यामुळे। इथं समाजासमोर आहे ना, सगळे समाज आहे। किती वाजता ही बैठक? 2ला कलेक्टर ऑफिसमधून येतील, 4ला बैठक सुरू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आम्ही हे बैठकीत काय होतंय हे तर बघतोय, पण आमचं मात्र बदल नाही। 20 जानेवारीची आमची तयारी फुले, आम्ही मुंबईला जाणार आहेत, कारण आम्हाला काय मर्यादात आम्ही सरकारला 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे, सगळा मिळून आत्तापर्यंत थोडा दिलेला नाही। त्यामुळं आता आम्ही ऐकत नाहीत, आम्हाला आरक्षण पाहिजे, हक्काचं असून जर देणार नसाल तर मुंबई गाठल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि आम्ही सगळे सज्ज आहे। मुंबई आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार आहात? आता काय काय विषय येतात ना, त्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। तिथं काय काय विषय येतो मला एकदा ऐकू द्या, त्यांची नेमकी भूमिका सरकारची काय आहे आणि सरकारनं ज्यावेळेस ऐकू आपण भूमिका त्याच वेळेस सरकारला सांगता येईल। परंतु आम्ही आमच्या याच्यावर ठाम आहे, त्याचा याचा काय संबंध, कायदा पारित केला तरच मराठा समाज मुंबईबाबत विचार करणार, नसताना तुम्ही एक शब्द सांगितलाय सगळे सोयरे, आता दुसरा एक कुठला अडकलाय? मला वाटतं आणखीन थोडे दिवस जरा थांबूच आपण त्याच्यासाठी, कारण ते त्यांना माहिती, मराठा समाजालाही माहिती, परंतु थोडं राहू द्या। काय शब्द आहे थोडंसं थांबूच आपण, आणखीन 2-4 दिवस थांबूच। ओपन तर करणार 10 तारखेला, आम्ही 10 तारीख सांगतोय, कारण 10ला मार्ग पण ठरवून, आम्ही फक्त मार्ग ठरवला, टप्पे ठरवलेले नाहीत आणखीन, म्हणजे जाण्याचे 20 जानेवारीचे टप्पेही ओपन करणार आहेत, ते शब्दही ओपन करणार आहेत आणि बरंच काही। हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी आज मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक होती आहे त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या बैठकीमध्ये सहभागी होतील, मुख्यमंत्री देखील या बैठकीला असणार आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, अंतरवली सराटी, जालना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।